हां बाळांनो, पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय तो बघूयात आपण. थोडं ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ऑफ द हीट रेडिएशन. आता सगळ्यात महत्त्वाचं हीट हे रेडिएशन म्हणजे काय. रेडिएशन हे ट्रान्सफर ऑफ हीट. काय लक्षात ठेवायचं, ट्रान्सफर ऑफ हीट वन पॉइंट टू अनदर पॉइंट, वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कुठलं वेव्ह, EM वेव्ह, EM वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे सर हे एक्झॅक्ट कुठून कुठं ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे हीट दुसरे दोन, कंडक्शन, कन्व्हेक्शन, हे दोन टाईप आहे. कन्व्हेक्शन आहे, कंडक्शन, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, एक तर पार्टिकलचं डायरेक्ट ट्रान्सफर होणं किंवा हीट पार्टिकल टू पार्टिकल ट्रान्सफर होणं. पण अजून एक आणि सगळ्यात फास्टेस्ट जी हीट ट्रान्सफर होती ती रेडिएशन. आपण म्हणतो फार ऊन पडल्या, चटके बसायला लागले. म्हणजे सन पासून जी हीट ट्रान्सफर झाली अर्थवर ड्यू टू लाईट वेव्हच्या द्वारे, दॅट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या द्वारे असं म्हणून इथंपर्यंत लाईटच्या अकॉर्डिंगला काय त्याच्याद्वारे काय ट्रान्सफर झालं, आपल्याला हीट ट्रान्सफर झालं. दिस इज कॉल्ड एज रेडिएशन. म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट जर ट्रान्सफर व्हायचं असेल ना रेडिएशन वेव्हनं, आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हनं हीट काय होऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते. हे लक्षात आलं तुम्हाला. हीट ट्रान्सफरचं स्लोएस्ट म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन म्हणजे काय, पाणी गरम करणं, पार्टिकल टू पार्टिकल हीट ट्रान्सफर होणं. दुसरं लोखंडाला गरम करणं म्हणजे पलीकडून इकडं गरम होते. हे हीट ट्रान्सफरचे थोडे वेगळं आहे. हे काय, हे डायरेक्टली ट्रान्सफर होतं. पण किती वेज न होतं, मिनिमम 3 वेज न हे हीट ट्रान्सफर होतं बाबांनो. त्याच्यामध्ये पहिला वे आहे पार्ट ऑफ दिस एनर्जी इज ऍब्सॉर्ब. त्याच्यातला काही भाग ते ऍब्सॉर्ब करतं. एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या बॉडीवर जर पडलं तर याच्यातला काही भाग काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. सम पार्ट इज रिफ्लेक्टेड. काही अशा ठिकाणी सुद्धा हे रिफ्लेक्ट सुद्धा करेल. सर हे रिफ्लेक्ट कधी करेल, काही अमाऊंट ऑफ सराउंडिंग पेक्षा त्या पर्टिक्युलर बॉडीचं जर टेम्परेचर जास्त असेल, कुणापेक्षा, सराउंडिंग एरियापेक्षा त्या पर्टिक्युलर बॉडीचं हीट म्हणजे त्याचं हायर टेम्परेचर असेल तर ते काय करेल, रेडिएशन इमिट करेल. त्याला आपण थर्मल रेडिएशन असं पण म्हणतो. कुठं, हाय टेम्परेचर, कुणाला कंपेअर सराउंडिंग. ओके, कंपेअर कुठं, सराउंडिंग, तर त्याला आपण थर्मल रेडिएशन असं म्हणतो. रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड बाय दी बॉडी. त्या बॉडी पासून काहीतरी काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. काही पार्ट ऍब्सॉर्ब होणार आहे, काही पार्ट रिफ्लेक्ट होणार आहे, काही पार्ट ट्रान्समिट होणार आहे. तर मग आपल्याला जे पुढचं बघायचं आहे ते इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर. यांचं काय इंटरॅक्शन आहे त्या थर्मल रेडिएशनचं. आता थर्मल रेडिएशन म्हणजे काय, थर्मल सराउंडिंग पेक्षा त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे आणि ते रेडिएशन काय करतं, इमिट करतं. सपोज वी कन्सिडर वी टेक दॅट टाइप ऑफ द वन. काय गणपती बाप्पा काल गेले की का राहिले अजून एक दोन बोल नाही वाजवायला लागले ते. चलो ठीक आहे, हॅपी बर्थडे असेल कोणाचा. आजकाल ते फटाके म्हणजे कॉमन झाले. आमच्या वेळेस फटाके फक्त दिवाळीला वाजायची. आता कुठलेही आले की कोणाचा बर्थडे आला लावू आटांबा. लोकांच्या घरावर लावायची लय सवय आहे. आपल्या घराच्या दारात लावत नाही, लोकांच्या घरात दारात टाकायचं ठाडकन. डिस्टर्बन्स लोकांना करायची ही पहिल्यापासून सवय. तरी पण या वर्षीपासून जरा फार ठिकाणी मी बघितलं तर डीजेचं प्रमाण कमी झालंय. अतिउत्तम आणि छानपैकी यावर्षी गणपतीची मिरवणूक काढली काही लोकांनी. खरं भारी वाटलं की
की ते आपल्या जुन्या ह्याच्यामध्ये टाळ गजरात कसं काढतो तसं लेझिम आणि ढोल ताशामध्ये जर काढले तर बऱ्यापैकी साऊंडचं जे आहे आणि लाईटचं रिफ्लेक्शन काही लोकांनी कमी ठेवलं होतं किंवा काही लोकांनी हाय ठेवलेलं होतं. बट चलो एक तरी कमी झालं की साऊंडचं. एक व्हिडिओ आला होता मला ते बैलाची वरात काढतो हलगी लावून, ते जनावरला पण ते साऊंड सहन होत नाही, गेले लाख भाटकन हाणून त्याला त्या हलगेवाला परत कुठं सापडलंच नाही त्याच्या जवळपास. असं काहीतरी काम हे असं आवाज प्रमाणाच्या बाहेर झाला की ते जनावरला पण सहन होत नाही. आता इथं बघूया इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन. याच्यामध्ये काय म्हटलं, आता हे थर्मल रेडिएशन आहे बॉडी. क्यू म्हणजे काय घेतलं रे आपण, क्यू म्हणजे काय, द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडेंट ऑन ए सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. किंवा मी असं म्हणू का, या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट अमाऊंट ऑफ हीट असं म्हटलं तर चालेल. आपल्या घरावर टाकल्याशिवाय थांबत नाही काही. बघा इथं जर मी इन्सिडेंट केलं तर हे क्यू इन्सिडेंट केल्यानंतर या थर्मल रेडिएशन किंवा या थर्मल बॉडीवर तर काय होतं रे बाबा, ह्या एखाद्या सरफेसवर जर इन्सिडेंट केलं तर याच्यातला काही पार्ट काय झालाय, रिफ्लेक्ट झालाय. काही पार्ट काय झालाय, क्यू ए काय असणार आहे, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. क्यू ए काय आहे, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. क्यू आर काय आहे, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. आणि क्यूटी कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. हे तुमचं वाले क्यूटी नाही, ट्रान्समिशन. ओके, हा ते वाले क्यूटी नाही, हे क्यूटी वेगळं आहे. ओके, सो आता इथं बघा आपलं काय झालं, काही पार्ट इन्सिडेंट झाला अमाऊंट ऑफ हीट काय केलं, रिफ्लेक्ट, ऍब्सॉर्ब, तर काही काय झाला, ट्रान्समिट झाला. तर मी याला सिंपल याच्यानुसार असं लिहिता येईल का बघा, Q इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. ओके, हे बघा क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. हे तिन्ही काहीतरी स्पीड झालेत एका सिंगल याच्यातून. मी दोन्हीकडे काय करतो, डिवाइडिंग बाय क्यू. सो बोथ साइडला क्यू अपॉन क्यू बरोबर क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. ओके, सो क्यू डिस्क्या. सो देयरफॉर ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. हे अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब असं लिहितो मी. याला लिहिताना अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब, हेच अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड. इथं बघा क्यू ए बरोबर याला लिहितो कोएफिशिएंट ऑफ हीट. ओके, सो इथं काय लिहितोय बघा, मी याला सिंपल याला सोबतच लिहितोय, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ओके, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कसं सांगता येईल, इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ amount of heat absorbed to the amount of heat incident on an object or body, that is called as a coefficient of absorption. त्यालाच आपण R ला कसं लिहिता येईल बघा, QR upon Q. त्याला लिहिता येईल कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्टर किंवा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. नीट लक्ष द्या, याला कसं लिहिता येईल, it is defined as the ratio of coefficient of किंवा amount of heat reflected to the amount of heat incident on the surface of body. So that is called as a coefficient of reflection. त्याच्यानंतर लास्टचं कुठलं राहतंय, T, QT divided by Q. याला कसं लिहिता येईल रे, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समीटर, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समीटर किंवा ट्रान्समिशन. सो त्याला परत इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ अमाउंट ऑफ हीट ट्रान्समिटेड टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट. याला जर असं लिहिलं तर या व्हॅल्यूज आपण इथं पुट अप करू. देयरफॉर
1 equal to a plus r plus t means a plus r plus t equal to 1. So this is your equation for the interaction of the thermal radiation. आता याच्यावरनं जर मी इथं असं लिहिलं कसं की हे जे इक्वेशन्स आहेत याच्यामध्ये डायथर्मनस कशाला म्हणायचं, द सबस्टन्स ऑफ हीट कॅन पास, एक असं सबस्टन्स जे की हीटला पास करतंय त्याला आपण काय म्हणायचं, डायथर्मनस सबस्टन्स. दॅट इज एन ए ग्लास मायका हे जे आहे ते हीट ट्रान्समिट करते, ग्लास मधून हीट काय होते, ट्रान्समिट होते, नाइदर ऍब्सॉर्ब नॉर रिफ्लेक्ट, दॅट इज इन डायरेक्टली ट्रान्समिटेड फॉर द डायथर्मनस सबस्टन्स. सो अथर्मनस सबस्टन्स कशाला म्हणायचं, अथर्मनस सबस्टन्सला द हीट रेडिएशन cannot be pass, कोण पास करत नाही, काय पास करत नाही, हीट रेडिएशन cannot be passed, that is called as an अथर्मनस substance. This is called as an perfect, हे काय, रिफ्लेक्टर, परफेक्ट रिफ्लेक्टर लिहितो मी, रिफ्लेक्टर. हे काय झालं, परफेक्ट ट्रान्समीटर, हा काय झाला, परफेक्ट रिफ्लेक्टर. हा पुअर ऍब्सॉर्प्शन, पुअर ट्रान्समिशन. आता इथं वूड घेऊ, लाकूड घेऊ, आता लाकडामधून तर ट्रान्समिट होत नाहीये आपल्याला, ओके, त्याच्यामुळे मी लिहिलं पुअर म्हणण्यापेक्षा नाही म्हणलं तरी चालेल. पण एखाद्या वेळेस आता जास्त जोरात मोठ्याने आता इथं प्लायवूड मारला आणि मी जोरातच जास्त हीट ट्रान्सफर करायचं जर ठरवलं तर आपल्याला काय होतं, ते ट्रान्सफर होण्याचे चान्सेस आहेत. तरी त्याच्यामुळे म्हणलं तिथं पुअर हा शब्द वापरलाय. याचा झाला अथर्मनस सबस्टन्स. त्याच्यानंतर परफेक्टली काळी बॉडी काय म्हणते, परफेक्टली ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी कशाला म्हणतो, ज्या ब्लॅक बॉडी आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन 100% असतं, म्हणजे A इज इक्वल टू 1, म्हणजे मला A ची जी व्हॅल्यू आहे ते QA अपॉन Q, इथं Q बरोबर QA असतं. So then A equal to QA upon QA, that is mean by 1. So perfectly हे काय असतं, ऍब्सॉर्ब 100% ऍब्सॉर्प्शन असतं. याला आपण काय म्हणायचं, परफेक्टली ब्लॅक बॉडी. याला यूज करतोय लॅम्प ब्लॅक. याचं ह्या सायंटिस्टचं नाव आहे फेरी ब्लॅक बॉडी. त्या सायंटिस्टचं नाव काय, फेरी ब्लॅक बॉडी. आता ह्या फेरी वाल्यानं काय सांगितलं, याच्यावर स्पेशल क्वेश्चन आहे. फेरी ब्लॅक बॉडी त्यानं लॅम्प ब्लॅकचा यूज केला आणि 100% ऍब्सॉर्प्शन कशा पद्धतीने होतं हेही त्यांनी सांगितलं. आता लॅम्प ब्लॅक म्हणजे काय, आपल्या गावाकडे चुली असतात, त्या चुलीवरलं धुरामुळं काही काळं साचलं जातं बघा, त्याला आपण काजळी असं म्हणतो. ते जे काळं आहे त्याला यांनी लॅम्प ब्लॅक असं म्हणलं. आणि त्या सायंटिस्टने हे काळं इथं कसं काय वापरलं आणि परफेक्टली ऍब्सॉर्प्शन कसं आहे या ठिकाणी सांगितलं. म्हणून लक्षात ठेवा, कोणता परफेक्टली ट्रान्समीटर आहे, कोणता परफेक्टली रिफ्लेक्टर आहे आणि कोणता परफेक्टली ऍब्सॉर्बर आहे. त्याच्यामुळे मी शब्द काय वापरला बघा, डायथर्मनस, अथर्मनस आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो याचा यूज, याच्यामुळे बरेच काही युजेस आहेत, याचे काय बरेच काही युजेस आपण जे आहेत नेक्स्ट पॉइंटला बघू. हे फर्स्ट ऑफ ऑल राईट.